हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण संपूर्ण प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग स्टिचिंग बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी तुमच्याबरोबर मापे पण शेअर केलेली आहे। याच्यामध्ये तुमचा जो काही माप असेल ते तुम्हाला बदल करायचा आहे। मी सुरुवातीला मापे दाखवलेली आहे, त्या परफेक्ट पद्धतीने तुम्ही चेंज करून घ्यायची आहे। तर सर्वात पहिले आपण उंची टाकलेली आहे, उंची 13.5 इंच आहे, तर प्लस 1 इंच घेऊन 14 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। तर आपली जी काही उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून घ्यायचं आहे। तर मी दुसऱ्या साईडने टाकून घेते। डबल पेपर आहे, बॅक आणि फ्रंट आपण सोबतच कटिंग करणार आहोत। तर व्हिडिओ थोडासा फास्ट आहे, पण एकदम परफेक्ट पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही थांबवत जरी कटिंग केलात तरी पण तुमचं परफेक्ट ब्लाउज आहे ते बसणार आहे। उंचीनुसार मी इथे पेपर जो आहे तो कटिंग करून घेत आहे। त्याच्यानंतर आपण शोल्डरचं माप टाकून घेणार आहोत। तर सर्वात पहिलं घडीचं माप टाकून घेऊ। आपण घडीनुसार पेपर कट करून घेऊ। 8.5 ची छाती आहे, तर आपण त्याच्यामध्ये 2 इंच प्लस करून 10.5 इंचावर मार्किंग करून आपण इथं हा पेपर जो आहे तो कट करून घेणार आहोत। कारण की मी मशीनवर पेपर कटिंग करते, तर त्यामुळे आपण जे आहे ना व्यवस्थित जर मापानुसार कट केलं तर मला कटिंग करायला सोपं जाईल। तर या पद्धतीने आपण कटिंग करून घेतलं। आपण इथं बॅक आणि फ्रंट सोबतच कटिंग करणार आहे। तर इथं सर्वात पहिलं आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। आता तर 5.25 इंचाचं शोल्डर घेते मी 34 साईजसाठी। त्याच्यानंतर मुंडा उंची 5.5 इंच टाकायची आहे। मुंडा उंची 5.5 टाकल्यावर इकडनं ही 5.25 इंच व्यवस्थित चेक करून लाईन मारून घ्यायची। आता घडीचं माप तर आपण टाकून घेतलेलंच आहे, त्यामुळे आपण मुंडा उंचीचं माप टाकून त्या लाईनीमध्ये व्यवस्थित आपल्याला इथं रेष मारून घ्यायची आहे। आता मुंडा शेप देण्यासाठी याचा मधला सेंटर घ्यायचा आहे मुंडा उंचीचा। त्याच्यानंतर जी आपण घडी टाकलेली 8.5 इंच तिथला आपल्याला मधला सेंटर काढायचा आहे 8.5 इंचाचा। तर फक्त तेवढ्याच याच्यामधला मधला सेंटर काढून आपल्याला हे दोन्ही पॉईंट जोडायचा आहे। तर हे आपला बॅक साईड पार्ट जो आहे तो त्याचा मुंड्याचा आकार जो आहे तो आपला इथं तयार आहे। त्याच्यानंतर आपण फ्रंट पार्टचा मुंड्याचा शेप पण लगेच देणार आहे। जो काय आपण मधला सेंटर घेतला तिथला लगेच अजून एक मधला सेंटर घ्यायचा आहे आपल्याला। आतमध्ये अर्धा इंच जे आहे ना मी आतमध्ये डाऊन करून घेते फ्रंट पार्टचा मुंड्यासाठी, जेणेकरून झोळ वगैरे पडणार नाही। आणि त्याचाही मधला सेंटर घेऊन आपल्याला इथे याचाही पॉईंट जो आहे मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथं या पद्धतीने। आता इथं आपल्याला थोडा हलका हात जो आहे ना 1/2 इंचाचा खाली न्यायचा आहे बघा या पद्धतीने, जेणेकरून आपला शेप जो आहे तो छान येईल। आपला फ्रंटचा आणि बॅकचा मुंड्याचा शेप तयार झालेला आहे। आता शोल्डर पट्टीचं माप टाकते। तर 3 इंचाची शोल्डर पट्टी घेतली, शिवल्यानंतर ती 2.5 इंच तयार होईल। गळा रुंदी 2.25 इंच आहे। तर इथं तुम्ही या पद्धतीने आवडीनुसार शोल्डर टाकू शकता। पुढचा गळा 7 इंच घेतलेला आहे, शिवल्यानंतर 6.5 इंच तयार होईल। मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचा आहे। त्याच्यानंतर बॉक्स काढून घेतला। आता आपण इथं गळा घेऊ। जो बॉक्स काढून घेतला तिथं आपण गळा घ्यायचा आहे आपल्याला। तर पानाचा आकार नॉर्मल देऊन घेते मी, थोडासा बाहेरून पण आपण घेऊ शकतो बघा या पद्धतीने। संपूर्ण मी कटिंग पण आणि स्टिचिंग पण दाखवणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा। कुठं काही समजलं नाही तर कमेंट करून सांगा। इथं सर्वात पहिलं टक्सची जी आपण बघा टक्स उंची घ्यायची, म्हणजे जो काय आपला टक्स पॉईंट आहे तो तुम्ही ब्लाउजच्या मापावरून मोजून टाकायचा आहे। त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे, तर 10 इंचावर घेतलं। छातीचा 10वा भाग टाकून घेतलेला आहे इथं मी। तर छातीचा 10वा भाग 3.5 इंच आलेला आहे आपला। तर या पद्धतीने आपण टाकून घेतली, सरळ लाईन ओढून घेतली। पाऊण इंचाचं जे आहे ना अंतर आपल्याला इथे पॉईंट घ्यायचा आहे दोन्ही साईडनी। वरच्या साईडनी आपल्याला इथे काय करायचं आहे तर 2.5 इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आहे आणि ह्या पॉईंटपासून आपल्याला एक या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। जसं काय आपण मंदिराचा आकार काढतो त्याच पद्धतीने वरच्या साईडला 1.5 इंच पॉईंट घेऊन लाईन जोडून द्यायची आणि वर प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे। शेप देऊन घेतल्यानंतर आपल्याला इथून जो आतला कपडा आपल्याला काढायचा आहे त्यासाठी पण आपल्याला आकार जो आहे तो व्यवस्थित या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे दोन्ही साईडने। आता इथं आपलं संपूर्ण कटिंग तयार झालेलं आहे। आता आपण याचं कटिंग करून घेऊ। ब्लाऊजवरती मापे कशी टाकायची ते पण सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका।
जर तुमचा व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला कुठं काही समजणार नाही आणि कुठंही मिस्टेक जर करून ठेवली तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो बिघडू शकतो। त्यामुळे तुम्ही छोटे छोट्या पॉईंट जो आहे ते बघायचे। तर मी मोंड्याचा शेप जो आहे तो बॅक साईडचा कट केलेला आहे आणि बॅक साईड मी इथं वेगळा करून घेते बघा। तर हा आपला बॅक साईड जो आहे तो वेगळा करून घेतलेला आहे। आता आपण फ्रंट पार्टचं मार्किंग केलेलं ते कट करू। तर मोंड्याचा शेप जो आहे तो फ्रंट पार्टचा मी कट करून घेतला। गळा जो आहे तो कट करून घेतला। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊन या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि बघा जे जे आपण मार्किंग केलं ते आपल्याला इथं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपल्याला जो आतला कपडा काढायचा आहे तर तोही आपण इथे कट करून टाकायचा आहे आपल्याला तो मधला अशा पद्धतीने। तर आपला पार्ट जो आहे तो तयार आहे। आता आपण ब्लाऊजवर कशी मापे टाकायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात पहिला आपण जो आहे बाही कट करून घेणार आहोत। तर हे बघा, हे आपलं बाहीसाठी मी घेतलेला पेपर आहे। तर फोल्ड असा पेपर आहे, माझ्या साईडला फोल्ड बाजू आहे। बाहीची उंची मी तुम्हाला सांगितलेली आहे किती आहे, तर 4 इंचाची बाही आहे। हे बघा 4 इंचाची बाही, त्याच्यामध्ये दंडगेर 12 इंच आहे, त्याचा निम्म केलं तर 6 इंच। 4 इंचाची बाहीमध्ये 1 इंच मिळवला, 5 इंच बाहीवर आपण लाईन मारून घेऊ। कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंचाची बघा या पद्धतीने। तिथंही आपण एक लाईन ओढून घेऊ। त्याच्यानंतर दंडगेर टाकून घेऊ 6 इंचाचा, त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 2 इंच। आता इथं आपण बॅक साईड पार्ट घेणार आहोत। जी काय आपली मुंडा घेर आहे तो मोजण्यासाठी आपण बॅक साईड कट केलेला तो इथे घेणार आहे। घडीचं माप टाकायचं आहे 8.5 इंचाचं आणि वरच्या साईडला अर्धा इंच सोडून जो राऊंड आहे निघलेला आपला तो मोजून घ्यायचा। 8 इंच निघलेला आहे, तुमचा कमी जास्त होऊ शकतो थोडाफार, पण तुम्ही जर या पद्धतीने परफेक्ट कटिंग केली तर तुमचाही 8च यायला पाहिजे। अशा पद्धतीने आपण हे जे मार्किंग आहे ते जोडून घेतलं। आता हा पॉईंट आपल्याला त्या मुंड्याचा जो मुंड्या घेराचा जो पॉईंट आहे तिथे आपल्याला जोडून घ्यायचा आहे। तो जोडून घेतल्यानंतर आतला पण आपल्याला खोल भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे, म्हणजे अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे। आता हे कट करून घेऊ आपण बाही। मुंडा घेराचं जे काही माप 8 इंच आलेलं आहे ते तुमचं थोडंफार कमी येऊ शकतं, कारण की कोणाचा दंडगेर जो आहे तो कमी जास्त होऊ शकतो। अशा पद्धतीने या पद्धतीने आपली बाही पण तयार आहे। तर संपूर्ण पार्ट आपले तयार आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला फक्त करायचे आहे अस्तरवरती कटिंग, त्याच्यानंतर ब्लाऊज पीस कटिंग। तर ब्लाऊज पीस कटिंग खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे, तर चूक नाही करायची आपल्याला। कटिंग महत्त्वाची असते, स्टिचिंग तुम्ही थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, पण कटिंग चुकली तर तुमचं ब्लाऊज पण चुकू शकतं। आता आपल्याला इथं जो आपला सर्वात पहिलं अस्तर जे घेतलेलं आहे ते आपल्याला सरळ खालून जे आहे ना एक लाईनमध्ये लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर आपल्याला हा बॅक साईड पार्ट सर्वात पहिला आखून कट करून घ्यायचा आहे आपल्याला, जसंच्या तसा काढायचा आहे। बॅक साईडमध्ये आपल्याला काही चेंज करायचं नाही आहे। गळा रुंदीचं मार्किंग करून पण घेतलं बघा मी। एकदा कटिंग केली की आपल्याला पेपर परत बघण्याची गरज पडणार नाही, त्यामुळे आपण एकदाच कटिंग करून घ्यायची। गळा रुंदीचं पण मार्किंग वगैरे करून घेतलं। त्याच्यानंतर आपला बॅक साईड जो आहे तो आपला इथे कट झालेला आहे। आता फ्रंट पार्टचं जे काही मार्किंग आहे त्याच्यामध्ये काय बदल करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे। तर आपण बॅक साईड पार्ट बाजूला ठेवू। प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये आपली सगळी मापे बसली पाहिजे या पद्धतीने आपल्याला माप ठेवायची आहे। तर सर्वात पहिला आपल्याला हा जो पार्ट आहे तो बघा मी चेक करून बघतीये माझे सगळे पार्ट बसतात का म्हणून। तर हाही पार्ट मी वरच्या साईडला ठेवला। त्याच्यानंतर बाही पण मी कडेला चेक करून बघणार आहे माझी बसती की नाही म्हणून। तर माझी बाही जी आहे ती परफेक्ट बसतीये, तर मी हे बाकीची मापे जी आहेत ती जशीच्या तशी आखून घेतीये। आता कोणाची बाही लहान मोठी असू शकते, तर तुम्ही तुमच्या मापानुसार व्यवस्थित माप जी आहेत ती बसवायची आहेत, जिथं पण बसतील तिथं बसवायची आहे आणि जशीच्या तसं आखून घ्यायचं आहे आपल्याला हे माप। गळ्याचं जे काही मार्किंग आहे ते सुद्धा आपल्याला इथं काढून घ्यायचं। आता ही जी हुकलूक पट्टी आहे तिथे आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, मी बघा पट्टीने वाढवलं। त्याच्यानंतर इकडनं जो आपण आकार दिलेला आहे तो आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे। बाकी काहीच करायचं नाही, हुकलूक पट्टीच्या साईडला अर्धा इंच वाढवायचा आणि जो आकार दिलेला आहे तिकडनं वाढवायचं।
त्याच पद्धतीने हा जो फिटिंग पार्ट आहे आपला तो पण आपल्याला फिटिंगच्या साईडने अर्धा इंच वाढवायचा आहे। त्याच्यानंतर जो आपण गोल आकार आहे आपला साईडनी तोही आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे। एवढं चेंज आपल्याला इथं करायचं आहे, बाकी काही करायचं नाही आहे। ज्यावेळेस तुम्ही अस्तरवरती कटिंग करता त्यावेळेस तुम्हाला हा बदल करायचा आहे। त्याच्यानंतर बाही जी आहे ती जशीच्या तशी ठेवायची आहे, कारण की आपण मापानुसार बाही कट करून घेतलेली आहे। आता आपण ही सगळी माप कट करून घेऊ। व्हिडिओत कुठं काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट करायला अजिबात घाबरायचं नाही। कमेंट नक्की करा, तुम्हाला त्याचा रिप्लाय देईन, नाही तर मग मी त्याच्यावरती एक व्हिडिओ नक्की बनवन, ज्या पण ताईंचा प्रॉब्लेम जसा असेल तसा। काही माप लक्षात नाही आली तरी पण तुम्ही मला कमेंट करू शकता। ही एकदम परफेक्ट कटिंग आहे। तुमचं ब्लाऊज जे आहे ते कुठंही बिघडणार नाही, एकदम परफेक्ट असं ब्लाऊज जे आहे ते बसणार आहे। एकदा नक्की तुम्ही शिवून बघा। अशा पद्धतीने आपण हे पार्ट जे आहे ते कटिंग केलेले आहेत संपूर्ण। आता जी बाही आहे ती पण आपल्याला इथं कट करून टाकायची आहे। तर अस्तर मागं पुढं झालेलं ते आपल्याला व्यवस्थित हे करून घ्यायचं। व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला तर कमेंट करून सुद्धा नक्की सांगा आणि लाईक सुद्धा नक्कीच करा। तर संपूर्ण अस्तर कटिंग आपली झालेली आहे अस्तरची। तर ब्लाऊज पीस पण आपण लगेचच कट करून घेऊ। तर मी बॅक साईड जो आहे तो कट करून घेतलेला आहे। तर ब्लाऊजला थोडी डिझाईन पण आहे, तर बघा बॅक पार्ट पण आपण इथं कट करून घेतलं। तर संपूर्ण ब्लाऊज आपलं कटिंग झालेलं आहे। आता आपण याची स्टिचिंग सुद्धा करणार आहोत। तर हा जो पार्ट आहे हा कटोरी पार्ट, फिटिंग पार्ट म्हणू आपण याला। तर हा जो फिटिंग पार्ट आहे कडेने, तर हे आपल्याला समोरासमोर पार्ट आपले आले पाहिजेत, कारण की एकसारखे जर तयार झाले तर आपल्याला प्रॉब्लेम येतो, उसवा परत हे करा ते करा। त्याच्यापेक्षा आहे ना समोरासमोर ठेवून घ्यायचं, म्हणजे ना आपलं एकसारखं तयार होणार नाही पार्ट। तर खालच्या साईडनी टिप मारून घ्यायची आपल्याला। इथं कुठंही आपल्याला पट्टी वगैरे जोडण्याची गरज पडत नाही, त्यामुळे आपण इथं कायम अशी खालून टिप मारून घेतली तर ब्लाऊज जो आहे तो पटकन फास्ट पण होतो आणि पट्टी वगैरे जोडण्याची पण गरज पडत नाही। अशा पद्धतीने अस्तरवरती एक दाब टिप देऊन घ्यायची आणि पुन्हा एकदा ब्लाऊजवरून एक टिप मारून घ्यायची। आता साईडनी जो आहे अस्तर आपल्याला इथं पॅक करून घ्यायचं, साईडनी कडेनी टिप मारून घ्यायची आहे। जसं आपण हा पार्ट तयार केला तसंच आपण दुसरा पण पार्ट तयार करून घेणार आहोत। बघा या पद्धतीने। तर आपण खालच्या साईडनी त्याच पद्धतीने टिप मारून घ्यायची, परत एकदा अस्तरवरती एक टिप मारून घ्यायची, त्याच्यानंतर पुन्हा एकदा ब्लाऊज पीसवरती सुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायची। ते पार्ट आपले तयार झालेले आहेत। तर इथं थोडासा व्हिडिओ जो आहे तो कट झालेला आहे, तर मी तुम्हाला दुसरा पार्ट जो आहे तो व्यवस्थित सांगते। हा जो पार्ट आहे हा आपल्याला इथं व्यवस्थित मी काय करते तर वरतून टिप मारून घेते ब्लाऊजच्या वरतून, म्हणजे जी काय गळा आहे त्याला मी टिप मारून घेतली होती अगोदर, त्याच्यानंतर आपण ही वरतून टिप मारतोय। तर मी दुसरा पार्ट जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित सांगते। आता मी हा जो पार्ट आहे हा व्यवस्थित हे करून घेते, टिप मारून घेते याला। अस्तर जे आहे ते व्यवस्थित हे करून घेतलं। उरलेला अस्तर ब्लाऊजचा कपडा आपल्याला कट करायचा आहे। हे बघा आता हा जो पार्ट आहे बघा, तर गळा जो आहे त्या गळ्यावरतून आपल्याला कडेने टिप मारून घ्यायची आहे। सर्वात पहिलं गळ्यावरतून टिप मारल्यानंतर खालच्या साईडने एक टिप मारून घ्यायची आपल्याला अर्धा इंचाने। आता छोटेसे कट लावून घेतले जेणेकरून आपला गळा जो आहे तो छान असा पलटी होईल आणि ह्या गळ्याच्या वरतून आपल्याला छान अशी व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे। आता खालच्या साईडनी पण आपल्याला व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आणि अस्तर जे आहे ते व्यवस्थित ब्लाऊज पीसला या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं। आता आपण उरलेला ब्लाऊज पीसचा कपडा इथं कट करून घेऊ कडेचा। तर दोन्ही पण आपले जे काही गळा आहे तो आपला इथं तयार झाला। तर बघा या पद्धतीने आपली गळा तयार झाला। आता जो आपला फिटिंग पार्ट आहे साईडचा तो आपण एक चेक करून, ज्याचा पार्ट ज्याला चेक करून अशा पद्धतीने अर्धा इंचाने टिप मारून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे। कुठंही आपला ब्लाऊज जो आहे ना तो कुठंच कमी पडणार नाही, तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून बघा। आता मी इथं ना
बघा काय करायचं आहे आपल्याला, जो आतला पार्ट आहे म्हणजे जो काय आपली टीप मारलेली आपण अर्धा इंचाची ती आपली हुकलूक पट्टीच्या साईडला आली पाहिजे. अशा पद्धतीने वरतून टीप मारून घ्यायची. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर मारायची असेल तर मारा, नसेल मारायची तर मारू नका, काहीही प्रॉब्लेम नाही इथं. त्याच्यानंतर इथं थोडंसं मी जो आकार आहे तो इथं टीप मारून घेते. बऱ्याच मैत्रिणी मला कमेंटमध्ये सुद्धा विचारतात आई तुम्ही इथं टीप मारता. इथं टीप मारल्याने तुमच्या ब्लाऊजला पफ जो आहे तो खूप सुंदर येतो. ब्लाऊज बसायला पण एकदम असा आपला जो कफ आहे तो अजिबात ब्लाऊज जो आहे तो चपटा वगैरे बसत नाही, कटोरीमध्ये एकदम छान असा बसतो. त्यामुळे ह्या टिपा ज्या आहेत ना नक्की मारत जावा तुम्ही सुद्धा. अशा पद्धतीने आपण अर्धा इंचानी दुसराही पार्ट या पद्धतीने जोडून घ्यायचा. तर एक पार्ट आपला जोडून झाला, त्याच पद्धतीने दुसराही पार्ट जो आहे तो आपण इथं जोडून घेतोय. याच्याही वरतून आपण दाबटीप मारून घ्यायची आहे. ज्या त्या पार्टला आपण जशी टीप मारली तशीच ही आपण सुद्धा पार्टला मी मारून घेतली आहे. एकदम नॉर्मल मारायची आपल्याला, इथं कुठंही जास्त अशी टीप नाही मारायची. आता त्याच्यानंतर बघा हे पफ टाकल्यानंतर तर पफची तशी तर आपण जे कफ आहे ते टाकण्याची काही गरज नाही आहे. मी इथं फक्त तुम्हाला व्यवस्थित दिसावा त्यासाठी मी इथं तुम्हाला जे आहे टाकून दाखवले. नाही तर ब्लाऊजचा पफ जो आहे तो असाही खूपच छान आलेला आहे आपल्या ब्लाऊजला. अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट तयार झाल्यानंतर आता आपल्याला हुकलूक पट्टी लावायची आहे. तर हुकलूक पट्टीच्या मापानुसार आपल्याला इथं अस्तर घ्यायचं आहे. तर तुम्ही ब्लाऊज पीसचं पण हुकलूक पट्टी लावू शकता. ब्लाऊज पीसचा कपडा तुमच्याकडे जास्त शिल्लक असेल तर. त्याच्यानंतर अशा पद्धतीने एक आपला फ्रंट पार्ट जो आहे तो उलटा येणार आहे, एक फ्रंट पार्ट जो आहे तो सरळ येणार आहे, जेणेकरून हुकलूक पट्टी आपली व्यवस्थित परफेक्ट लागल्या जाईल. हुकलूक पट्टी लावल्यानंतर बघा इथं या पद्धतीने लावून घ्यायची आहे. तुमची हुकलूक पट्टी जर तुमची परफेक्ट येत नसेल तर तशी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ जो आहे तो नक्की बनवाल. अगदी छोटासा व्हिडिओ मी त्यासाठी नक्कीच बनवाल. बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ना हुकलूक पट्टीचा प्रॉब्लेम येतो बऱ्याच मैत्रिणींना, त्यांची व्यवस्थित लागल्या जात नाही, उलटी पालटी होती. तर ती होऊ नये म्हणून कशा पद्धतीने लावायची ते सुद्धा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. फ्रंट पार्ट आपला संपूर्ण तयार झालेला आहे. आता आपली बाही घेतली सर्वात पहिलं, म्हणजे बॅक साईड तयार झाला की आपली पटकन अशी फिटिंग पण होऊन जाते ब्लाऊजची. बाही समोरासमोर ठेवून घ्यायची, त्याच्यानंतरच तुम्हाला ही टीप मारायची आहे. या पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची अस्तरवरती. आता वरतून पण आपण एक टीप मारून घेणार आहे. जर लेस असेल तर ती सुद्धा तुम्ही नंतरून टाकायची आहे. ज्यावेळेस आपली संपूर्ण बाही तयार होईल त्याच्यानंतर लेस वगैरे टाकायची आहे. तर एक बाही आपली तयार झाली. तर व्यवस्थित धरून आपण निलामधला कट लावून घेतला. एक बाही जोडल्यानंतर आपण दुसरी बाही लगेच जोडून घेऊ. अशा पद्धतीने अर्धा आपण अस्तरवरती दाबटीप देऊन घेऊ आणि पुन्हा ब्लाऊजवरतून एक टीप मारून घेऊ. तर अशा पद्धतीने आपलं इथं दोन्ही पण बाही जी आहे ती तयार झालेली आहे. रात्रीची वेळ आहे, रात्रीचं जे आहे ना मी ब्लाऊज स्टिच करते आणि बघा या पद्धतीने आपलं बॅक साईड पार्ट मी घेतलेला आहे. तर 4 इंचाचं खालून पट्टी आहे, तर मी 4.5 इंचावर घेतलं आणि वरतून मोजलं तर 10.5 इंच आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळा घ्यायचा आहे. गळा रुंदी आपली जेवढी आलेली आहे तेवढी घ्यायची आहे. खालच्या साईडनी मी 2.5 इंच घेतली. आता मी इथे मटका गळ्याचा आकार काढून घेते. अशा पद्धतीने खडूचं मार्किंग दुसऱ्या साईडला वाटल्यानंतर आपल्याला गळा घ्यायला सोपं जातं आणि एकदम फास्ट पण होऊन जातो. तर आपला इथं मटका गळ्याचा शेप छान असा तयार झालेला आहे. आता जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे बघा याच्यावरती ही डिझाईन आहे. तर इथं आपण मटका गळ्याचा आकार घेऊया. तर याच्यावरतून आपल्याला अशी जो काय आपण आकार घेतला त्याच्यावरतून हे करायची आहे, टीप मारून घ्यायची आहे. तर ह्या डिझाईनला थोडीशी कुठं म्हणजे प्रत्येक डिझाईनला खडी आहे, पण जिथं पण ती खडी टिपे खाली येते तिथलं खडी जी आहे ना ती मी काढून टाकलेली आहे बघा, जेणेकरून आपली सुई वगैरे तुटणार नाही. खालच्या साईडनी पण आपल्याला अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची आहे कमरेला. आता मटका गळ्याच्या कडेने आपल्याला व्यवस्थित कट करायचं आहे.
जिथं टिप मारली तिथं कुठेही धक्का नाही लावायचा, छोटे छोटेसे कट पण लावून घ्यायची आहे, कारण की मटका गळा आहे आणि आपला गळा जो आहे तो असा पलटी झाला पाहिजे व्यवस्थित. इथं कॅनव्हासचा पण वापर आपण करू शकलो असतो, पण मी कॅनव्हासचा वापर केलेला नाही आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण हा जो आकार आहे घेतलेला तो व्यवस्थित असा बाहेर काढून व्यवस्थित आपल्याला याच्यावरतून एक टिप मारून घ्यायची. आता हे बघा, जिथं खडी आली टिप आपल्या शिलाईमध्ये तिथली मी खडी काढून टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने मी टिपसुद्धा मारून घेतलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता. व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आणि तुमच्या कोणी मैत्रिणी ब्लाऊज शिकत असतील तर त्यांच्याबरोबर ही पद्धत प्रिन्सेस कट ब्लाऊजची नक्की शेअर करा. आपली पद्धत खूप सोपी पद्धत आहे, अगदी सहज कुणाला पण जमन अशी पद्धत आहे, आणि तीसुद्धा मराठीमध्ये. आणि ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा लगेचच समजन. ज्यांना समजत नाही त्यांनी कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मी याच्यापेक्षाही सोपी पद्धत दाखवलेली आहे आपल्या चॅनलवरती. त्यामुळे मला बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट येतात, ताई तुम्ही कधी कधी ह्या कटिंगमध्ये वेगळी कटिंग दाखवतात, त्या कटिंगमध्ये वेगळी. असं काही नाही आहे. 2-3 प्रकार आहेत प्रिन्सेस कट ब्लाऊजचे, तेच मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. तुम्ही कोणत्या पण पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करा, तुमचं ब्लाऊज जे आहे ते परफेक्टच येणार आहे. आणि काही बदल नसतो, एकदम थोडासा बदल असतो, पण बऱ्याच आपण नवीन मैत्रिणी ब्लाऊज शिकतात ना, त्यामुळे त्याबरोबर कन्फ्यूज होऊन जाता. तर त्यामुळे तुम्ही जी पण कटिंग बघशाल तीच कटिंग करा आणि तो ब्लाऊज स्टिच करा. ही पद्धत जी आहे ही एकदम सोपी पद्धत आहे, आणि मी यापुढे पण हीच पद्धत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आता मी याच्यापुढेही तुमच्यासोबत दुसरी पण पद्धत आहे, याच्यामध्ये तुमच्यासोबत 3 प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पण कटिंग स्टिचिंग शेअर करेन. आता तुम्ही इथं बघू शकता मटका गळा आपला संपूर्ण तयार झाला. आता वेळ आली आहे आपल्याला लेस टाकायची. तुम्हाला लेस टाकायची असेल तर टाका, नसेल टाकायची तर टाकू नका, काही अडचण नाही, तुमच्या आवडीनुसार आहे. तर इथं हे कस्टमरचं ब्लाऊज आहे, आणि कस्टमरचं ब्लाऊज जे आहे त्याला लेस टाकायची आपल्याला. नॉट टाकायचे आहेत, लटकन नाही टाकायचे, तर फुलं टाकायची आहेत. तर या पद्धतीने मी लेस टाकून घेतलेली आहे बघा, आणि डबल टिप मारून घेते मी. तर आपला ब्लाऊजचा मटका गळा जो आहे तो तयार आहे. आता आपलं फिटिंग करायची आपल्याला. तर आपले फ्रंट पार्ट जे आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे, शोल्डरला शोल्डर या पद्धतीने उलटे करून ठेवायचे पार्ट, आणि हुकलूक पट्टी समोरासमोर आलेली पाहिजे आपली मध्यभागी. तर या पद्धतीने शोल्डरला तिरकी टिप मारत जायची आहे. एकदा सरळ मारून घ्यायची अर्धा इंच, आणि नॉर्मल आपल्याला तिरकी टिपसुद्धा मारून घ्यायची. शोल्डर उतरत नाहीत, पण शोल्डर उतरायचे चान्स असतील. काही कस्टमरच्या ब्लाऊजला तुम्ही कसं पण शिवा तरी पण शोल्डर हे उतरतं, काहींचं खांद्यावरती पण काहींचा प्रॉब्लेम हा असतो. तर तुम्ही या पद्धतीने काही शोल्डर जे आहेत ते कधीही तुम्ही थोडीशी तिरकी टिप मारायची आहे. तर या पद्धतीने आपण शोल्डर जोडून घेतल्यानंतर बाही जी आहे ती आपण इथं जोडून घेतोय. तर खोल भाग जो आहे तो आपला पुढून आला पाहिजे बाहीचा. तर मी दुसरी बाही जोडताना तुम्हाला दाखवते. तर डबल टिप मारून घ्यायची आपल्याला बाही जोडताना, पण मी नेहमी अर्धी बाही जोडते. अशा पद्धतीने बघा, खोल भाग जो आहे तो कटोरीकडून म्हणजे पुढच्या पार्ट करून आलेला आहे. या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपलं संपूर्ण ब्लाऊज तयार आहे, फक्त आता फिटिंग राहिलेली आहे. तर या पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची आहे. सरळ टिप मारून घ्यायची आपल्याला. तर ही बॉक्स फिटिंग आहे. सर्वात पहिला आपण सरळ बाजूने टिप मारून घ्यायची, त्याच्यानंतर उलटा भाग करून आपण टिप मारून घेऊ. या पद्धतीने आपल्या फिटिंगला सुद्धा फिनिशिंग येते. मग
बघा जे टक्स आहेत ते आपले एकमेकांवरती व्यवस्थित आले पाहिजेत, जेणेकरून आपली ब्लाऊज जो आहे तो एक साईडला जाणार नाही आहे। आता इथे बघा आपलं दंडघेर आणि फिटिंग तयार आहे। संपूर्ण ब्लाऊज आपला इथं स्टिच झालेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका। आणि अजून लाईकही केलं नसेल, बऱ्याच मैत्रिणी व्हिडिओ तर बघतात पण व्हिडिओला लाईकच करत नाही, तर त्या मैत्रिणींनी सुद्धा व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि तुम्हाला व्हिडिओ नसेल आवडत, ज्या पण मैत्रिणी लाईक करत नाहीत किंवा त्यांना व्हिडिओ नसेल आवडत, तर तसं सुद्धा तुम्ही सांगू शकता, तर म्हणजे मी पण व्हिडिओमध्ये काही बदल चेंज करू शकते। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आणि संपूर्ण ब्लाऊज आपला तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला ब्लाऊज तयार आहे। तर नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।